आणि आपलं जसं कोकणातले कोस्टल रोड असतात ना तसं फिलिंग येतं छान. लडाखमध्ये आहात आणि तुम्ही प्रत्येक दिवशी ऑफ रोड नाही केलं तर काय केलं. ओ ओ शिट, टूट गया. बहुत ये टूटा नहीं ना मैम. हाँ टूट गया मैम इसका नट. शिट. सो हम अभी डिसाइड कर रहे हैं कि हैंडल राइजर को निकाल देंगे दोनों भी. हैंडल रायझरची लगा थे. आपल्या भारताचं हे पवित्र स्थान आहे. जर का तुम्हाला कधी चान्स मिळाला इथे यायचं तर मिस करू नका. रुक रुक रुक, उसका पकड़ उसका. गुड मॉर्निंग फ्रॉम पँगॉन्ग लेक. तुम्ही आहात माझ्याबरोबर माझ्या लडाख राईडवर आणि आज आहे माझ्या लडाख राईडचा 7वा दिवस. आम्ही आहोत पँगॉन्ग लेकवर. आमचं स्टे तुम्हाला दिसत असेल मागे आहे. तुम्हाला थोड्या वेळात दाखवते माझ्या समोरचा व्ह्यू काय आहे ते. पण त्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल मोबी टेल्स. थोडक्यात सांगते आम्ही कसे आत्तापर्यंत आलो आहे ते. श्रीनगरवरून आम्ही आलो कारगिलला, कारगिलवरून आम्ही आलो लेहला, लेहमध्ये आम्ही 2 दिवस राहिलो. लेहवरून आम्ही निघालो नुब्रा व्हॅलीमध्ये, नुब्रा व्हॅलीमध्येही आम्ही 2 दिवस राहिलो आणि तिथून आम्ही आता आलो आहे पँगॉन्गमध्ये. पँगॉन्गमध्ये कालच पोहोचतो पण आता आम्ही इथून निघून जाणार आहोत हानले या ठिकाणी. आणि मग हानलेला आपण 1 दिवस स्टे करून तिथूनच आम्ही उमलिंगला जाऊन परत हानलेला येणार आहोत. सो हा आमचा आत्तापर्यंतचं आयटनरी आहे झाली आहे. त्याच्यानंतर आमची एंड जी होणार आहे ट्रिप ती मनालीमध्ये होणार आहे. सो पूर्ण एक 10 ते 12 दिवसांचा हा एक पूर्ण ट्रॅव्हल टाईम आहे. ठीक आहे, राईड टाईम आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यावर मग एक्स्ट्रा जो ट्रॅव्हल टाईम आहे तो 1-2 दिवस एक्स्ट्रा. म्हणजे टोटल आमचे 15 दिवस ह्या ट्रॅव्हलमध्ये चालले आहेत. 1 तारखेला मी स्टार्ट केलं होतं मुंबईवरून आणि 15 तारखेला मी मुंबईमध्ये पोहोचणार आहे. ओके. सो आणि हां, तुम्ही जर का माझे हे व्हिडिओ आता बघत असाल ना तर ती 15 ऑलरेडी मी मुंबईमध्ये आहे. ओके. कारण की आता एडिट करायला बिलकुल वेळ नाही आहे. मी घरी जाणार आणि आरामात फुरसतमध्ये एडिट करत करत हे सगळे व्हिडिओज याच्यामध्ये ॲड करत जाणार आहे. म्हणजे माझ्या चॅनलवर अपलोड करत जाणार आहे. सो गाईज प्लीज शावर युअर लव्ह बाय सबस्क्रायबिंग टू माय चॅनल मोबी टेल्स. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. ओय, तुम्हाला दाखवते माझ्या समोरचा व्ह्यू काय आहे ते. सी दिस. तिथे जे दिसतंय ना एक ब्ल्यू कलरची लाईन, हे पँगॉन्ग लेक आहे. ओके. आणि हा माउंटन संपूर्ण. हे आमचं बॅकअप व्हेकल. आमचं सामान, बरंचसं सामान ह्याच्यामध्ये लोड होतं आणि जे नेसेसरी सामान आहे ते आम्ही आमच्या बाईकवर लोड करतो. या ठिकाणी आम्ही थांबलोय. आमचा डायनिंग एरिया आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गर्ल्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो गया ब्रेकफास्ट? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाथ कैसे तेरा? एक रास्ता है हमारा सुजावा न्योमा ब्रिज वाला. उससे अगर हम जाएंगे बहुत ज़्यादा. रूम जरा मेसमध्ये आहे पण ॲटलीस्ट अंदाज येईल तुम्हाला की रूम कसा आहे तो. एक्स्ट्रा बेडिंग आम्ही टाकलं इथे. अदरवाईज डबल ऑक्युपन्सी आहे ह्या रूममध्ये. चलो लेट्स गो. ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. आम्ही निघतोय. ऊन एकदम कडक आहे पण थंडी पण तेवढीच आहे. चलो लेट्स गो गाईज. लेट्स गो लेट्स गो. चलो बाय बाय पँगॉन्ग लेक. बोलून गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय श्रीराम. वाजलेले आहेत 10 आणि आम्ही आता पँगॉन्ग लेकवरून हानलेच्या दिशेने निघतोय. त्यामध्ये आम्ही काही 1-2 स्पॉट्स पण बघू ज्याच्याबद्दल तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगते मी तुम्हाला. आपल्या सर्वांसाठी ॲज अ इंडियन खूप गर्वाची गोष्ट आहे जिथे आम्ही जाणार आहोत. आता इथून निघताना माझ्या ओडोमीटरमध्ये म्हणजे पूर्ण ट्रिप सुरू झाल्यापासून 769 किलोमीटर झालेले आहेत. आता यापुढेचा प्रवास हानलेपर्यंतचा जवळजवळ 170 किलोमीटरचा असणार आहे. हा जो रस्ता आहे हा थोडासा नॅरो आणि वळणावळणाचा आहे पण बेस्ट पार्ट अबाउट दिस रोड इज द व्ह्यू ऑफ पँगॉन्ग लेक. मग कंटिन्युअसली पँगॉन्ग लेक आमच्या बाजूला आहे, लेफ्ट साईडला आहे. या साईडला माउंटन्स आहेत आणि आपलं जसं कोकणातले कोस्टल रोड असतात ना
तसं फिलिंग येतं छान. पण हा एकदम मस्त निळा निळा सुंदर लेक आणि त्याच्या पुढे मस्त मोठाले माउंटन्स, मोठाले डोंगर. सगळ्या लँग्वेजची भाजीच केली आहे मी. लडाखमध्ये आहात आणि तुम्ही प्रत्येक दिवशी ऑफ रोड नाही केलं तर काय केलं. तरी बऱ्यापैकी रोड हल्ली चांगले झालेत, पण तरी काही रोड काही पॅचेस मध्ये मध्ये ना अजूनही होत आहेत. म्हणजे चालू आहे काम त्याची, तिकडे चालू आहे. आणखीन 2-3 वर्षात कदाचित सगळं व्यवस्थित होईल. पण हां, म्हणजे इथे वेदरचा असा इश्यू आहे ना की कधी कधी झालेले रोड पण पुन्हा खराब होतात. सो इथे रोडचं काम तर नेहमीच ऑनगोईंगच असतं. पण तरी ॲटलिस्ट रोड आहेत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे असं नाही की काही एक्सप्लोर करत जावं लागतं. मोगलीची वाट लावली आहे मी सगळी. घरी गेल्यावर ना मोगू बाबा मस्त सर्व्हिसिंग करू आपण छानपैकी. शबाश मेरे मोगू, शबाश. पाणी, चिखल आजच्या गावात. असं वेगळंच लँडस्केप आहे, रखरखीत एकदम. जास्त नाही राहू शकणार यार पण ह्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हॉलिडे पुरता ठीक आहे, आपण येऊन राहू, मजा करून जाऊ शकतो, आस्वाद घेऊन जाऊ शकतो ह्या वेदरचं. पण कंटिन्युअसली राहणं ह्या रखरखीत कोल्ड डेझर्टमध्ये आपल्यासारख्या लोकांना शक्य नाही आहे. ते रस्त्याचं काम अजूनही चालू आहे. डांबरीकरण चालू आहे इथे. किती हा रखरखीतपणा. आईच्या गावात. नाही यार, नाही नाही नहीं नहीं, प्लीज प्लीज. अरे यार नहीं, रिक्वेस्ट करो ना. रिक्वेस्ट नहीं कर सकते? रोड खुला हुआ था. अरे यार वापस से उतारने मजा आएगा. शिट यार. ओ शिट, टूट गया. वो ये टूटा नहीं है ना. हाँ टूट गया मैम इसका नट. शिट. शिट. हाँ ये हैंडल राइजर है, ये टूट गया है, निकल गया है. हैंडल का नट टूट गया. तो अपनी मोगली की बैंड बजाते हैं. सो हम अभी डिसाइड कर रहे हैं कि हैंडल राइजर को निकाल देंगे दोनों भी. हैंडल राइजर जो लगा था वहाँ से स्क्रू टूट गया है. तो अभी हम दोनों हैंडल राइजर निकाल कर डायरेक्ट हैंडल नीचे डाल रहे हैं. दोनों हैंडल राइजर निकाल के हम डायरेक्टली हैंडल को नीचे स्क्रू में फिट कराएंगे. अच्छा वो चाइना बॉर्डर है. चाइना पीछे है. अच्छा चाइना उसके पीछे है. ओके ओके. सो इस पहाड़ के पीछे चाइना है. रिजांगला में एक ये मेमोरियल बनाया है जहाँ पे 118 सोल्जर्स ने कितने थाउजेंड्स 1300 सॉरी हमारे 118 ने उनके 1300 मारे थे. ओके हमारे 118 सोल्जर्स ने चाइना के 1300 सोल्जर्स को यहाँ पे ख़त्म कर दिया था, उनको हरा दिया था, उनको मार डाला था. उनके याद में ही यहाँ पे रिजांगला में ये मेमोरियल बनाया हुआ है. बस 100 मीटर की दूरी पे है और मेरी गाड़ी यहाँ पे ख़राब हुई है. My girls are taking benefit of this time and they are enjoying with their photo shoot. So basically रुकना नहीं चाहिए guys, fun has to go on.
guys, say hello. तुम लोग मौके पे चौका मार रहे हो। मेरी बाइक यहाँ पे बेचारी खराब है और तुम लोग वहाँ पे फोटो सेशंस कर रहे हो। ओह माय गॉड। गाड़ी को ठीक तो कर दिया है, अभी देखते हैं, इसमें कुछ होना नहीं चाहिए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। हरवीरप्पा मोरिया, हर हर महादेव, जय श्री राम। रजांगला मेमोरियल। ह्या माउंटेन्सच्या मागे चायना आहे आणि तिथे कुठे बंकर्स आहेत पुढे आणि काही ऑफिशियल्स मीटिंग ज्या असतात चायना आणि इंडियाच्या त्या ह्या रिजनमध्ये होतात बरेचदा. रजांगला वॉर मेमोरियलमधून एकदम इमोशनल होऊन आम्ही बाहेर पडत आहोत. आता आपलं स्वातंत्र्य मिळून झाल्यावर 15 वर्षांनी इकडे एक चायना इंडिया वॉर झाली. तो जो डोंगर दिसतोय त्या ठिकाणी ती वॉर चालू होती. आपले 114 जवान आपल्या भारताचे 1300 चायनीज जवानांबरोबर लढले, त्यांना जमीनदोस्त केलं आणि एक वीरगाथा, एक वीरकथा आपल्या सगळ्यांसमोर आणून ठेवली. आम्हा सगळ्यांना त्याचा रिस्पेक्ट आहे. आपल्या सगळ्या शहीदांना, शहीद जवानांना आदरांजली, श्रद्धांजली. आपल्या भारताचं हे पवित्र स्थान आहे. जर का तुम्हाला कधी चान्स मिळाला इथे यायचं तर मिस करू नका. जय हिंद. देवा, ज्या काही चुका झाल्या असेल ना प्लीज मला माफ कर आणि माझी राईड फक्त मला पडायला देऊ नकोस कुठेच. आता मी अजिबात अफोर्ड करू शकणार नाही मुगलीचं डॅमेज. जवळजवळ 125 किलोमीटर आहे इथून हानले आणि त्यात पण 50 किलोमीटर आम्हाला ऑफ रोडिंगच करायचं आहे. मुगली, यू हॅव टू बी स्ट्रॉंग बेबी. कसलं सुंदर लँडस्केप आहे बघा. एकदम फ्लॅट, म्हणजे रेती आहे सगळे सगळ्या ठिकाणी पूर्ण म्हणजे. आणि कधी असं ना असं वाटतं की हे पाणी असेल, पण हे पाणी नाही आहे, हे रेती आहे. आणि सरळ नेव्हर एंडिंग रोड सारखा एक सरळ रोड जातोय. रात्रीचं इकडे किती सुंदर दिसत असेल आकाश, विचार करा. जर का खूप सगळे तारे जर का असतील ना आकाशात तर एकदम सुंदर दिसेल. तबुक्सो हिना जेबोसो दुमचेले. अंगतीच्या इथे आम्ही राईड घेतोय. जरा चांगला रोड सोडला नाही की हा असा रोड मध्ये मध्ये सापडतोय आम्हाला. वाव, पण पाणी तर किती सुंदर दिसतंय, मस्त. आहा हा हा हा, चमकणारं पाणी,
सो कूल. मस्त. नाईस. असं पाण्यामध्ये मस्त उडी मारायची वाटते. एवढं थंडगार असेल पाणी मस्त. ओके 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 ओके. मातीमध्ये पूर्ण माखून गेला मी. असं चांगला रस्ता, थोडा खराब रस्ता, थोडा चांगला रस्ता. रस्ते असे पॅचेस मध्ये बनतात. ओ मेरा भारत महान. किती छान लिहून ठेवलंय मेरा भारत महान. दिसत आहे की नाही मला माहित नाही तुम्हाला. मेरा भारत महान. नाईस. येस, मला मेरा भारत महान. किती सुंदर टेम्पल आहे तिथे, छोटूसं क्यूटसं. अच्छा अच्छा. वाव. अरे इथले लँडस्केप आहेत ना, प्रत्येक 5-5 किलोमीटर मध्ये चेंज होत आहेत यार. म्हणजे मध्येच हिरवळ, मध्येच राखाडी सँड, मध्येच येल्लो सँड, मध्येच मेटॅलिक फीलवाले डोंगर. मस्त. असं ड्रॉइंग करायला बसलो ना तर मज्जा येईल. इथे रेती आहे, म्हणजे इथे डेझर्ट आहे, तर ह्या साईडला हिरवळ आहे. तुम्हाला दिसत की नाही मला माहित नाही, पण या डोंगरावर ना मिलिटरीचे बंकर्स आहेत. छोटे छोटे असे छोटे छोटे केव सारखे किंवा असं झोपडीसारखे दिसतात बघा. हे सगळे बंकर्स आहेत. युद्धाच्या वेळेस किंवा ऑब्झर्वेशनसाठी म्हणून वगैरे इथे हे वापरले जातात. आपल्या इंडियन सोल्जर्सला मानलं पाहिजे यार. थँक्यू. खरंच म्हणजे ह्या वेदर कंडिशनमध्ये राहणं, या ठिकाणी राहणं सोपं नाही आहे. खरंच सोपं नाही आहे. आणि इथे हे लोक म्हणजे महिने राहतात इथे, फॅमिलीपासून दूर, मित्रपरिवारापासून दूर, आपल्या रक्षणासाठी. आणि आपण काय करतो, आपण साधा सिविक सेन्स पण नाही ठेवत. आपल्याला जे जमतं ते आपण करायला पाहिजे ना, हो की नाही. म्हणजे राष्ट्र आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काही करू शकतो, किंवा आपल्या आजूबाजूला काही चुकीचं होत असेल तर त्याच्यासाठी आपण आवाज उचलू शकतो. प्रत्येक वेळेस आर्मी तिकडे येणार नाहीये, नेव्ही तिकडे येणार नाहीये, कुठे फोर्स तिकडे येणार नाहीये. ज्या आजूबाजूला गोष्टी असतात त्या आपण ऑब्झर्व करून त्या इन्फॉर्म करू शकतो आपण लोकांना, म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांना. माउंटन्सचे कलर्स बघा, मजेंटा, काइंड ऑफ मजेंटा, मग इथे थोडासा ऑक्रिश, पुढे ग्रीन, इकडे ब्राऊन, इथे चॉकलेटी, मग इकडे पुढे राखाडी. म्हणजे मी आता जस्ट 2 मिनिटांपूर्वी माझा गोप्रो बंद केला, पण पुन्हा ह्या माउंटन बघून असं वाटलं की अरे काहीतरी युनिक दिसतंय. किती छान. मगाशी लांबून हिरवा डोंगर दिसत होता ना, तो हा आहे. लाल ऑकर, आणि मग हिरवा जो दिसत होता तो हा हिरवा डोंगर आहे. हानले आता इथून फक्त 22 किलोमीटरचं आहे, आणि आता वाजलेले आहे 4:30. आणि आमचं राहण्याचं ठिकाण तिकडे एक्झॅक्टली मला माहीत नाही किती आहे, पण समजा आणखीन 10-20 पकडले तरी पण 40 किलोमीटर जरी पकडले तरी आम्ही आय थिंक पुढच्या 1-1.5 तासामध्ये तरी नक्कीच पोचतोय. 4:30 म्हणजे 5:30-6. मस्त एरियातून बाहेर पडलो आम्ही ॲक्च्युली. माय सबस्क्रायबर्स, माय व्ह्युअर्स, loads of love to you all from Ladakh. इथे भरपूर मिलिटरीच्या गाड्या आणि छावण्या आहेत. बरेच ट्रक्स आम्हाला क्रॉस करत आहेत, त्यामुळे कदाचित मी सगळेच फुटेजेस नाही टाकणार माझ्या व्हिडिओमध्ये. लेट्स सी, जे काही सेन्सिटिव्ह नसेल असेच फुटेजेस मी वापरू. ते इथले लोकल लोक असतील जी कामासाठी बाहेर पडली असतील आणि आता घरी चालली पुन्हा आपला. से हॅलो.
बाय, थँक्यू. ओके मार्शल, थँक्यू बॉस. Hanle, here we come. आजा आजा. Hey bro. Woo. Oh. Wow. Slow that is. Slow down, save lives. Okay, yes. Hello. मस्त. एक राईड इथे मजा आली. जे पण रायडर समोरून येत आहेत ना किंवा मला क्रॉस करतात ना, सगळे असे मस्त वेव करून जात आहेत किंवा शेक हँड किंवा असं थम्सअप करून जाते. की मजा येत आहे ना. म्हणजे जी एक रायडिंग स्पिरिट जे असतं ना ते असं दिसतंय. हे सगळीकडे व्हायला पाहिजे, नॉट ओनली इन द माउंटन्स. शहरांमध्ये पण जिथे पण तुम्ही रायडर्स बघतायत, प्रॉपर रायडर्स, नॉट कम्युटर्स. नंतर सगळ्या छपरींना पण आपण हाय हॅलो करत राहू. सो जे काही रायडर्स आहेत सगळीकडे, त्यांनी आपण एकमेकांना जेव्हा पण आपण बघू तेव्हा लेट्स से हॅलो. व्हॉट्स आहे. हे हानलेमधील एक गाव आहे. ओ माय गॉड, क्रिकेट. ये नाइस. ओहो हो हो, ब्यूटी. काय वेगळंच चाम असतं यार ह्या गावांचं. मस्त. वाओ वाओ, दिस इज ऑसम. मैं थोड़ा पीछे लगा रही हूँ. वाओ, ब्यूटी. गर्ल्स, वी आर इन हानले बिफोर द टाइम. तूने क्या वो रेत में से मारा यार, मस्त. गिरते गिरते बच गई तू. पर अच्छा हुआ तूने उभार लिया, नहीं तो मैं फंस जाती थी वहाँ पे. awesome, थैंक यू गाइस. प्रॉपर्टी पता है कहाँ थी? किधर है? जस्ट जहाँ से आपने राइट लिया, पिंक पिंक देखा कॉटेज, वही है. अच्छा. हमारे 2 बंदे थे. ओके. हमने बताया नहीं क्योंकि फिर आप आते ही नहीं ऊपर. नहीं, दिस इज गुड. डायरेक्टली आया. नाइस नाइस. ओ आराम से, क्या कर रहे हो यार? रुक रुक रुक. उसका पकड़, उसका. हाँ हाँ, 1 मिनट रुक. मेघा को गाड़ी को सपोर्ट दे. रुक, तू तेरा पैर निकाल. ये हमारा रिचुअल, ये रिचुअल हो गया है क्या हमारा? थैंक गॉड वहाँ नहीं गिरा मेरा बिचारा मोगली. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आम्ही हानलेत पोहोचलो आहोत आणि या मॉनेस्ट्रीला व्हिजिट देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. बिफोर गोइंग टू अवर कॉटेजेस वी थॉट वी विल कम हियर सो दॅट वी कॅन एन्जॉय दिस प्लेस व्हेन देयर इज अ सन. वाव, दिस इज अ गेटवे टू यू उमलिंगला पास. उमलिंगला, हियर वी कम टुमॉरो. ब्यूटी. हेलमेट में ऐसा अटका के रखा है नाक के पास. योगी जी, सर पकड़ा है थोड़ा सा, बोला पहुंच. या मॉनेस्ट्रीवरून आम्ही निघतोय आता खाली. 5:45 झालेले आहेत आणि आम्ही छान वेळेवर हानलेमध्ये पोचलोय. आता पुढच्या 10 ते 15 मिनिटात आमच्या कॉटेजवर पोचू. ऊन एकदम समोर येत आहे. नाईस. ही मॉनेस्ट्री होती जिथे आम्ही गेलो होतो. आम्ही इथे पोचलेलो आहोत. 5:50 झालेले आहेत. आमचं कॉटेज आहे जिथे आम्ही आज जाणार आहोत.
हमारा पेट्रोल बैकअप, क्योंकि नेक्स्ट 2 दिन हमें पेट्रोल नहीं मिलने वाला है। अरे पर्पल है, सॉरी यार। अरे पर्पल तो डाला उसने। अरे ये नहीं अलग है। अरे नहीं, वो पर्पल बराबर है। नहीं दिस अलग शेड है। नहीं उसका बराबर है पर्पल। अच्छा, पर ये भी अलग शेड है। ये अलग शेड है।